शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दाबाव्या सुभटा. शूर आणि धीर, शूर आणि धीर, स्वामी काजी तू सादर. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दाबाव्या सुभटा. तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमरा. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दाबाव्या सुभटा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आवाज येतोय सर्वांना पाठीमागे? तुम्हाला गोरे साहेब आवाज येतोय? तुम्हाला देशपांडे साहेब? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. विठोबाचे प्राणसखे पंचम वेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू, महान भगवत भक्त साधकांचे मायबाप, महाराष्ट्र भूषण, भक्तिज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगदवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ, संत शिरोमणी, संत सम्राट, श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथेतील 4092 अभंगापैकी 163 नंबरचा, 4 चरणाचा महत्त्वाचा उत्कृष्ट सुंदर 375 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातून निर्माण झालेल्या हनुमंतजींच्या अद्भुत शक्तीचं आणि भक्तीचं यथार्थ प्रतिपादन करणारा पारदर्शी असा अभंग आहे. वारकरी संप्रदायाची 750 वर्षापासूनची परंपरा आहे. कीर्तन कुठचंही असू द्या, कुणाचंही असू द्या, परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे, उपयुक्त आहे, गरजेचं आहे. त्या संबंधाने, त्या माध्यमातून, त्या विनियोगातून, त्या स्वयंपूर्ततेतून, त्या तद्रूपतेतून, त्या एकरूपतेतून, त्या अंतरव्यापकतेतून, त्या उदात जगत कल्याणप्रद व्यापक दृष्टिकोनातून, त्या सार सर्वस्ववितेतून, त्या अद्वैत दिव्य प्रणालीन्न चैतन्यतेतून, त्या भव्यतेतून, त्या दिव्यतेतून आणि त्या जगत कल्याणाच्या दिव्य दृष्टिकोनातून आपल्या या मोजे संकणपुरी तालुका परतूर जिल्हा जालना महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचं अवगाहन अवलोकन अनुसरण करत आलेल्या पूर्वापार ही परंपरा आहे. आपल्या गावामध्ये भगवान हनुमंतजींच्या या मंदिराच्या प्रांगणामध्ये एखाद्या भक्ताची इच्छा झाली की तो अख्ख्या गावाला नगर भोजनाचा कार्यक्रम म्हणजे आज महाप्रसादिक भंडाऱ्याचं आयोजन. का? 2 तारखेला जी हनुमान जयंती झाली त्या हनुमंतजींच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आजपर्यंत हा कार्यक्रम म्हणजे नगर भोजन अनेक जणांनी केलं असेल, परंतु आजचं नगर भोजन हे त्यातली त्यात अधिक विशेष. का? श्री मुंजाजी शंकररावजी ढिसले परिवार, लता काकू, त्यांचे पुत्र योगेश, गणेश भैया हे प्रॉपर राहिला छत्रपती संभाजीनगर जहिंदनगरमध्ये फेज 2 मध्ये राहतात. रोड आडवा आहे. मी इकडे राहतो दत्तविहारमध्ये, ते पलीकडे राहतात. म्हणजे घनिष्ठ निकटतम संबंध आमचे आहे. त्यातली त्यात त्यांचा हा दिव्य आणि भव्य कार्यक्रम पाहण्याकरता आमचे आणि त्यांचे सन्माननीय मित्र श्री नरहरीजी गोरे साहेब, राहुलजी मते पाटील साहेब, त्याचबरोबर विलासजी चौधरी काका आणि त्याचबरोबर संतोषजी राजगुरे साहेब आणि त्याचबरोबर आपले भूमे अण्णा आणि अजयदी देशपांडे साहेब, पूजनीय आमच्या मातोश्री आणि जहिंदनगर पिसादेवी परिसरातून आलेले के अनेकविध भक्त, शिवभक्त, रामभक्त, हनुमान भक्त, कीर्तनाला उपस्थित असणारे वेदध्यन तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ, तपोनिष्ठ, वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध, गुणीजनी, टाळकरी, माळकरी, वारकरी, नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी, दृश्य अदृश्य शक्ती, प्रकट अप्रकट चेतना, बालगोपाल, भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी, गावचं परमभूषण, हरिभक्तीपरायण श्री राजेंद्र महाराज सरवदे यांच्या संयोजनातून आज या भव्य एकाहून एक बळीयेरे कार्यक्रमाला या टाळकऱ्यांची, गायकांची, वादकांची खूप सुंदर साथ लाभली आहे. गत अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज भगवान मारुतींच्या मूर्तीसमोर उभा राहतात आणि भगवान मारुतीची स्तुती करतात. तुलसी रामायणामध्ये हनुमंताला जगाचं बळ सांगितलंय. बल, जगाची अस्मिता, भारताची अस्मिता, आपल्या भारत देशाचा अभिमान, गर्व, आनबान शान म्हणजे भगवान रामचंद्रजी आहेत. जगाचं बळ, भारताचं बल, शक्ती, सामर्थ्य, ताकद म्हणजे हनुमंतजी आहेत. जगातलं प्रेम म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत
आणि जगातली मातृशक्ती म्हणजे जगदंबा देवी आहेत. तुम्ही ते सगळ्याजणे बसला आहात ना. जगदंबा देवी म्हणजे जगातली आणबाण शाण आहे. देवी भागवतात वर्णन आहे त्याचं. ऐगिरी नंदिनी नंदित मैदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य चिरौदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुत भगवती है चितकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कुट जय जय महिषासुर मर्दिनी रम्यक वरदिनी जय रसुते सुरवर वरशिणी दुरधर धरशिणी दुर्मुख मरशिणी हर शरत त्रिभुवन पोषिणी शंकर दोषिणी किलपित मोषिणी घोषरते तत्तुजनि रोषिणी दिति सुरतोषिणी दुरमद शोषिणी सिंधु सुते जय जय महिषासुर मर्दिनी रम्यक वरदिनी जय रसुते ऐ जगदम्ब मदम्ब कदम्ब हवन प्रिय वासिनी हादरते शिखर शिरोमणि त्रिगुण हिमालय संगणि जालय मध्यगते मधु मधुर है मधु कैटभ भंजनि रासरते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक वरदिनी जय रसुते रम्यक वरदिनी जय रसुते हे तुमच्या करतावर का माता मौल्या. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिताः नमस्तस्यै 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 नमो नमः. जगामध्ये असलेली प्रत्येक माता माऊली त्या माता माऊलीमध्ये आदिशक्ती जगदंबा देवीचा अंश आहे. आणि जगामध्ये जितकेही पुरुष बांधव आहेत त्यांच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण ईश्वर सर्वभूतानां हृदयशैर्जून तिष्ठती ममैवंशो जीवलोक जीवभूत सनातनः. तुमच्या आमच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत आणि माता माऊल्यांमध्ये माता जगदंबा आहे. तर जगातलं बल आहे हनुमान. हनुमंतरायासमोर जगद्गुरु तुकोबाराय उभा राहतात. श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदासजींनी वर्णन केलंय. सुंदरकांडाचा मंगलाचरणाचा पहिला श्लोक आहे. अतुलित बलधामम हेमशैला सकल गुण निधानम वानराणामधीशम रघुपति प्रिय भक्तम वात जातम नमामि. रघुपति प्रिय भक्तम वात जातम नमामि. हनुमंताची भक्ती करणाऱ्याला मराठीचा जर का अर्थ घेतला तर शरीराला वाद गीत येत नाही गुडगा असं वर्णन आहे. हनुमानाष्टकम ऐकलंय का. संकट हनुमंताची भक्ती करणाऱ्याच्या जीवनामध्ये संकटाचं काय होतं म्हटले नाश होऊन जातो. संकट त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. विशेष रूपानं जे तरुण मुलं आहेत ना, तरुण मुलं जे शाळा शिकतायत कॉलेज वगैरे मध्ये जात आहेत त्यांनी हनुमंताची भक्ती केली पाहिजे. सगळे कामं होतील तुमचे तरुणांनो. एक सांगतो, फक्त दिवसातनं 5 वेळेस हनुमान चालीसा वाचा. 5 वेळेस. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा, संकटते हनुमान छुड़ावे. संकट. संकट हा शब्द हनुमान भक्तीमध्ये महत्वाचा आहे. हनुमंतरायाने अशी कोणती दिव्य भक्ती केली की हनुमंतजी भगवान रामाची भक्ती करत असताना, रामायणामध्ये रामाचं कार्य करत असताना त्यांना अनेक संकट आले. लंकेचं दहन करायला गेले, रस्त्यात लंकिनी नावाची राक्षसी भेटली, क्रौंच नावाची राक्षसी भेटली, सावली पकडणारी राक्षसी भेटली का नाही अनेक. पण त्या संकटाचा मात त्यांनी केला. सेवके करावे सांगितले काम, तेथे होतो पण कामा नये. संत एकनाथ महाराज म्हणाले, खेळिया माझी हनुमिया शहाणा, न पडे काम वसनीय रे. कामच नाही तेथे क्रोधच कैसे, तेथे कैसे भांडण रे. हनुमंतजींच्या भक्तीमध्ये काम आणि क्रोध नाही. काम बांधवाडी काळ घातला तोडरी, काळ घातला तोडरी, काळ घातला तुकोबाराय म्हणतायत, काम बांधवडी काळ घातला तो डरी, तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत,
शरीर वज्रा ऐसे कवडी ब्रह्मांड जो पुच्छे रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका 161 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. काम बांधवडी काळ घातला तो डरी. ज्याच्यामध्ये काम नाही त्याला दिव्य भक्तीची प्राप्ती होते आणि ज्याच्यामध्ये क्रोध नाही त्याला शांतीची प्राप्ती होते. आणि जगामध्ये आजकाल सगळे पण शांती राहिलेली नाही बरं का, सगळं आहे. म्हणून तुकाराम महाराज गाथ्यामध्ये म्हणाले शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख म्हणवोनी शांती धरा उतराल पैल तिरा कामक्रोध खवळलेली अंगी 289 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. शांती पाहिजे तुम्हाला. प्रत्येक कथा कीर्तना सांगतो मी शांतीला धरा शांतीला धरा. एक हुशार माणूस माझ्याकडे आला. म्हटले कुठे महाराज? म्हटलं काय? म्हणे शांताबाई. अरे म्हटलं बाबा शांताबाई नाही, कीप पेशन्स स्टे अवे फ्रॉम देअर. थोडं शांतील धरण जागेवर बैस म्हटलं. तुकाराम महाराज म्हणतात शांती पाहिजे की एक काम करा, कीर्तन झाल्यावर महाप्रसाद घ्या. महाप्रसाद गेल्यावर सगळेजण घरी जा आणि घरी जाऊन एक दाबण घ्या. दाबणीच्या छिद्रामध्ये सुतळी व्हावा आणि दाबण्याच्या छिद्रामध्ये सुतळी होऊन काय करा, कपडे गिपडे त्याच्यामध्ये नका हे करू. त्याच्यामध्ये आपला जो मान आणि अपमान आहे, जो अहंकार आहे, जो अभिमान आहे, जो आपला इगो आहे, तो जो आहे ना तो त्याच्यात वाहून टाका. म्हटले मान अपमान गोवे. तुकाराम महाराज म्हणले मान आणि अपमानाला काय करा? म्हणले वाहून टाका. मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे. गुंडावून ठेवा म्हणले. मान अपमान काय करा? म्हणले एका माळीत वाहून टाका आणि त्याला गुंडावून ठेवा म्हणले. मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे. हेच देवाचे दर्शन सदा राहे समाधान. शांतीची वस्ती तेथे खुंटे काळ गती आली उर्मिस आहे. तुका म्हणे थोडे आहे 84 अभंगाचा नंबर थोडे आहे चित्तसाह्य झाली या हर्षामर्ष पाही पांडुरंगी सरले ते 85 अभंगाचा नंबर 4 चरण तुकोबरायची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. शांती पाहिजे, येतंय का लक्षात? शांती पाहिजे म्हणून तर भक्ती करायची ना. भक्ती नाही केल्यानंतर अशांती निर्माण झालेली आहे जीवनामध्ये. मग भक्ती करायची तर कोणासारखी करायची आहे? काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू भटा. हनुमंत रायानी या ठिकाणी लंकेमध्ये जेव्हा हनुमंत राय गेले लंका दहन करण्याकरता, जास्ती प्रसंग कारण की थोडासा वेळेचा अभाव आहे. अशोक वाटिकेमध्ये जाऊन सीता मातेसोबत हनुमंतजींची भेट झाली. हनुमंतजींनी सूक्ष्म रूप धारण केलं होतं. माता सीता हनुमंताला म्हणाल्या तू असा सूक्ष्म बारीक रूपामध्ये आलाय आणि मला तर भीतीच वाटायली की रामानं तुला नेमकं कोणत्या विश्वासानं पाठवलं. तू एवढा बारीक आहे, इथं एवढे डेंजर राक्षस आहे. रावण, ज्या रावणाला 80,000 बायका आहेत, 1,00,000 पोरं आहेत आणि 1,25,00,000 नातू आहे, त्याच्यामध्ये रावणाचा एक मुलगा आहे म्हणले इंद्रजित. त्या इंद्रजिताचं तर मरणच नाही म्हणले. त्या इंद्रजिताला तो मारू शकतो ज्यांनी 14 वर्ष उपवास केलेला आहे आणि पायामध्ये चप्पल घातलेली नाही, शिवाय जो झोपलेला नाही. 14 वर्ष पायामध्ये लक्ष्मण दादांनी चप्पल घातली नाही आहे, जेवण केलेलं नाही आहे आणि लक्ष्मण दादा झोपलेले नाही आहे. येत आहे का लक्षात? मग असे पैलवान त्यांच्याकडे आहे आणि तू असा आला. सूक्ष्म रूप धरै सिंह दिखावा बिकट रूप धरी लंक चरावा भीम रूप धरी असुर संहारे रामचंद्र के कांज सवारे. हनुमंतजी मोठे झाल्यानंतर मग सीता माता म्हणली नाही तू आता लहान हो. लहान झाल्यानंतर तो म्हणला नाही मी लहान होतो पण जी मिडल साईज आहे माझी त्या साईजमध्ये येऊन मी थोडे फळं खातो म्हणले. तुमची आज्ञा असेल तर मला फळं खाऊ द्या म्हटले. फळं खाण्याकरता एक काम कर सीता माता हनुमानजीला म्हणाल्या हे फळं जे खाली अशोक वाटिकेमध्ये पडलेले आहे हेच खाय. तू काय कर, झाडाचे फळं तोडू नको. झाडाचे फळं जर का तू तोडले तर काय होईल आणि इथं जे राक्षस आहेत का पहारा द्यायला अशोक वाटिकेमध्ये ते जागृत होतील आणि रिकामं घेणं देणं आपल्याला म्हणजे लेणे के देणे पड जाएंगे. हा बरं ठीक आहे म्हटले. पण मला जर का फळं नाही पुरले म्हणले हे खालच्या जमिनीवर पडलेले तर मग मी शेपटीनं काय करणार म्हणले, शेपटीनं झाडं हलवणार आणि शेपटीनं झाडं हलवून झाडावरचे फळं मात्र पाडणार आणि मग जर का कोणी मधात आला तर त्याला आडवा पाडलंच म्हणून समजा मी काही कोणाला भीत नाही म्हटले. बरं ठीक आहे तुला जे करायचं ते कर. आता हनुमंत रायाचं शक्तीचे दाता आहेत हनुमंतजी. काय कमी आहे त्यांच्याकडे? खालचे फळं काही त्यांना पुरले नाही. शेपूट सोडली आणि शेपूट सोडून जी अशोक वाटिकेमध्ये फळांची बाग होती त्या फळांच्या बागेमध्ये बऱ्याच झाडांना फळं आलेली होती. 4-5 झाडं त्यांनी काय केलं पार मोडून काढली, खाली
अशी विध्वंस करून टाकलं, त्याचा म्हणजे नाश केला. नासा विध्वंस केल्यानंतर सेवक जागृत झाले, कारण सेवकांना महाराजांचे बोलणे खावं लागतील. रावणाचे कामावर ठेवलं, नीट काम करावं लागेल ना, नाही तर मार खावं लागेल. कोण आला म्हटले, हा वानर काही कळणच म्हटले. त्यांना म्हटलं साधारण वानर असेल. बंदार, तेरे इतनी हिम्मत, तेरी इतनी मजाल, महाराज लंका के अशोक वाटिका में आकर के तू अपनी पूंछ फैला करके उनकी फलों की वाटिका तू नाश करना चाहता है, अब तो तेरी खैर नाही. हनुमान म्हणले या एका एका शेपटीमध्ये एक एक मारला, एका एका शेपटीमध्ये एक एक कायमचा गोविंदाय नमो नमः केला. बाकीच्यांनी पडायचं नाटक केलं, त्यांना वाटलं डेंजर वानर दिसतोय बाबा, एका एका शेपटीमध्ये एक एक जण मरतोय म्हटल्यावर काही नाही. पडण्याचं नाटक केलं. इंद्रजित आला, इंद्रजिताला त्यांनी एका गुफेमध्ये कोंडलं, एक शिळा आडवी लावली. मग रावणानं ब्रह्मदेवाला निरोप पाठवला, आमच्या अशोक वाटिकेमध्ये काय माहिती अचानक एक वानर आलं आणि त्यांनी खूप विध्वंस केला, त्याचा बंदोबस्त करा, नाही तर माझ्या एवढं कोणी वाईट नाही. तर ब्रह्मदेवानं सूक्ष्म रूपानं हनुमानजींना प्रार्थना केली, माझं ऐका बाबा, माझी आता इज्जत तुमच्या हातात आहे, तुम्ही कमीत कमी काय करा, रावणाच्या समोर जाईपर्यंत हरले असं दाखवा आणि तिथं जाऊन तुम्हाला जो चमत्कार करायचा ते करा म्हटले, पण तिथपर्यंत जा. हनुमान म्हणले ठीक आहे. मग हनुमंतजींनी स्वतःला रावणाच्या पाशामध्ये बांधून घेतलं. काय केलं? इंद्रजिताच्या पाशामध्ये स्वतःला बांधून घेतलं, इंद्रजिताला मुक्त केलं. आणि हनुमंत असं हरले, पराभूत झाले हे दाखवून रावणासमोर गेले. रावणाची भव्य सभा भरली. काही राक्षस, सेनापती, देवांतक, नरांतक हे सगळे तिथं त्या ठिकाणी, घटक्षोत्र हे सगळे, अतिकाय, महोदर, सहोदर हे सगळे सेनापती तिथे आहे. उंच सिंहासनावर रावण बसला. तमला बंदर, कौन है तू? मैं राम का दूत हूँ, मज दास करी त्याचा संत दासाच्या दासाचा, मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी, निज वृत्ती काम परी मुखे तुझे नाम. 32 अभंगाचा नंबर 4. चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बापूराव देवडी करत मग गाथा. दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखील रामचरण. दास्यत्व मारुती अरचे ब्रह्मस्थिती, सीता शुद्धी कीर्ती केले त्याने संत एकनाथ महाराज. नवविधा भक्तीमध्ये हनुमंतजींनी दासभक्ती केली, आणि दासभक्ती केली म्हणून रामाच्या अतिशय निकट आहेत ते. म्हणून आपण पहा, आपल्या लक्षात येईल, या जगाचे स्वामी भगवान राम आहे. कोण आहेत? जगाचे स्वामी भगवान राम आहे. भारताचं नाव काय आहे सांगा पटकन? भारत आहे ना. व्याकरणीय दृष्ट्या भारताचा अर्थ करू आपण. संधी, विग्रह, पदच्छेद. भारताचे तिन्ही शब्द वेगळे करा. भारतातला भा जर का वेगळा केला तर भाचा अर्थ होतो संस्कृत शब्दकोशामध्ये ज्ञान. भा म्हणजे ज्ञान. तचा अर्थ होतो तपश्चर्या आणि रचा अर्थ होतो राम. ज्या देशामध्ये ज्ञानाचं तप केल्या जातं त्या ज्ञानाच्या तपाचं फळ देणारा माझा स्वामी भगवान राम आहे. माझ्या भगवान रामाचं आमच्या भारत देशामध्ये मधात आहे, म्हणून भारत साबित आहे. आणि म्हणून आता सध्या जी परिस्थिती चालली आहे युद्धजन्य, इराण, इराक, इस्रायल, चीन, पाकिस्तान, बांगलादेश, वेस्ट बेंगॉल हे वरती डोळा करून सुद्धा आमच्या भारताकडे पाहू शकत नाही, आमच्या भारताचा बालबाका करू शकत नाही. ग्रेट GDP सिस्टम आहे आमचा भारत देश. ग्रेट न्यूक्लिअर पॉवर आहे आमचा भारत देश. नोहे ग्रेट डिफेन्स सिस्टम आहे आमचा भारत देश. विश्वगुरु आहे आमचा भारत देश. भगवान शंकर काशी में, भगवान श्री कृष्ण वृंदावन में, द्वारिका में, भगवान राम अयोध्या में. एकही देव इराण, इस्रायल, पाकिस्तानमध्ये प्रकट झाला नाही, भारतात झाला. तम देव निर्मितम देशम भारतवर्षम प्रचक्षते, हिमालयम समारभ्यम यावत इंदू सरोवरम तम देव निर्मितम देशम भारतवर्षम प्रचक्षते. हा भारत नावाचा जो देश आहे ना, तो देवांना बनवलाय, कोणी साधारण दूध खुळ्या माणसानं बनवलं नाही. म्हणले तम देव निर्मितम देशम भारतवर्षम प्रचक्षते. येतं का लक्षात? भारतातलं रामाचं आहे आमच्या भारत देशामध्ये, म्हणून भारत आहे. तुम्ही आमच्या रामाचं काढून टाका भारत देशातलं. काढा काय होतं मग? होईल भात. आणि मग जर का भात झालं ना, इराण, इस्रायल, इराक, पाकिस्तान आणि चीन हे सगळे देश जे आहे ना, त्यांच्या देशातलं डाळ आणि वरण आपल्या भारतरूपी भातामध्ये टाकून खायला केव्हाचे तयार आहे. पण त्या भारतामध्ये रामाचा आहे. मेरे राम से मेरा भारत है, मेरे राम के बिना मेरा भारत नहीं है, इसलिए भारत आबादित है, अखंडित है, अविरल है और वो बिल्कुल अपनी जगह पर है. रामाचा आहे म्हणून भारत आहे. काढलं की गेलं. मग त्याच्यावरती एक भजन आहे, सगळ्या जगाला माहिती आहे भारताशिवाय, रामाशिवाय भारताचा पत्ताही हलू शकत नाही.
जगाचे भारताचे स्वामी राम आहे. भारत देशामध्येच माझ्या रामाचं र आहे मधात. बिना रामाचा भारत नाही, पण बिना रामाचा भारत नाही, पण ते रामही माझ्या हनुमानाशिवाय एक मिनिटही राहत नाही. म्हणून या भारत देशामध्ये जितकेही राज्य आहेत, राज्यामध्ये जितकेही जिल्हे आहेत, जिल्ह्यामध्ये जितकेही तालुके आहेत, गावं आहेत, वाड्या आहेत, प्रत्येक गावामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये रामाचं मंदिर असेल किंवा नसेल, पण प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक वाडीमध्ये हनुमंताचं मंदिर आहे. हे हनुमंतजींची जी भक्तीची वाट आहे, काय भक्तीच्या त्या वाटा. मग अशी कोणती श्रेष्ठ भक्ती है? किसी वृंदावन के संत ने गाया है इसको. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. जब से रामायण पढ़ ली है, एक बात मैंने समझ ली है. जब से रामायण पढ़ ली है, एक बात मैंने समझ ली है. कौन सी? सीता वापिस मिले ना, सीता वापिस मिले ना, सीता वापिस मिले ना श्री राम के बिना. अरे लंका चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, अरे राम जी चले ना हनुमान के बिना. लक्ष्मण का बचना मुश्किल था, कौन बूटी लाने के काबिल था. लक्ष्मण का बचना मुश्किल था, कौन बूटी लाने के काबिल था. लक्ष्मण बचना श्री राम के बिना, अरे लक्ष्मण बचना श्री राम के बिना. अरे बूटी मिले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. राम जी चले ना हनुमान के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. पवन सुत हनुमान की जय. काय शब्द आहेत. दुनिया चले ना श्री राम के बिना, अरे राम जी चले ना हनुमान के बिना. सीता वापिस मिले ना श्री राम के बिना, अरे लंका जले ना हनुमान के बिना. लक्ष्मण दादांना जेव्हा शक्ती लागली, लक्ष्मण का बचना मुश्किल था, कौन बूटी लाने के काबिल था. लक्ष्मण बचना श्री राम के बिना, अरे बूटी मिले ना हनुमान के बिना. अशी कोणती श्रेष्ठ भक्ती केली की तुकोबाराय म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा. म्हणजे भक्तीच्या सगळ्या वाटा हनुमंतजी तुमच्याकडे आहेत, म्हणून त्या वाटा तुम्ही आम्हाला दाखवा. अशी प्रार्थनागत अभंगाच्या द्वारे तुकोबाराय हनुमंतजींच्या समोर उभा राहून करतायत. आणि मग तेच हनुमंतजी माता सीतेला भेटले, फळं वगैरे त्यांनी तिथे विध्वंस केला. ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली म्हणून स्वतःला पाशामध्ये बांधून घेतलं आणि रावणासमोर गेले. कौन है तू बंदर, मैं राम का दूत हूँ, चाहे तो तुझे अभी मार सकता हूँ भगवान राम की सौगंध, लेकिन मेरे प्रभु मेरे स्वामी की आज्ञा नहीं, मैं उनका दास हूँ रे, नहीं तो अभी ही तुझे मारता मैं. चाहे तो अभी मैं सीता माँ को ले जा सकता था. चलो नीचे बैठो. रावणानं अंडर इस्टिमेट केलं हनुमंतजींना. मारुती रायाला रावण फार कमी समजला. मी सिंहासनावर बसलो, तू खाली फरशीवर बसले म्हणले माझ्या खाली. हनुमान म्हणले असं का, थांब तुला दाखवतो. जय श्रीराम म्हणून स्वतःला ज्या पाशामध्ये बांधून घेतलं होतं मारुती रायांनी, ते पाशांना मुक्त केलं आणि आपली जी शेपूट आहे ना, ते शेपूट अशी लांबवली आणि शेपटीला काय केलं, असा गोलाकार म्हणजे ड्रमचा आकार दिला. रावणासमोरच जी शेपटी अशी सोडली, कर 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 कर. रावण तो दांतों के नीचे उंगली चबाते रह गए लंका के सभी सैनिक. आणि राजा हे काय प्रकारे म्हटले, खाली बस म्हणले ना हनुमंत रायाला, गर 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 अशी शेपटी फिरवली आणि रावणाच्याही सिंहासनापेक्षा 1 फूट वरती आणि त्याच्यावर जय श्रीराम म्हणून हनुमान वरती बसले. अब बोलो, सांग म्हणले वानरा, तू रामाचं नाव घेतोयस ना, रामाची शपथ म्हणले तुला, तुझं मरण कशात आहे म्हणले सांग. आता हनुमंतराय कुठे मरतात होय? अहो 7 जण अमर आहेत, मरतच नाहीत म्हटले ते. अश्वत्थामा, बलिरव्यासो, हनुमंत, काय नाव आलं, हनुमंत, बिभीषण, कपाह, परशुरामश्च, सप्तेता, चिरजीविण, मार्कंडेय, तथाष्टम, साग्रप मृत्यू विवर्जित. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे मरत नाहीत. पद्मपुराणातला श्लोक. कुठं मरतात होय, पण गंमत आपलं मजाक. कशात मरण आहे म्हणले, तुला तुझ्या रामाची शपथ आहे सांग म्हणले, तुला कशात मरण आहे तुझं. हनुमंत म्हणले आशा, माझ्या देवाची शपथ घालतो का मला, माझी शेपटी जर का जाळली म्हणले त्यालाच भिजून तर माझं मरण आहे. असं कुठं असतंय भाई, असं कुठं असतंय भाई. मग म्हणले तुझी शेपटी तर जाळू दे, रेग्युलर साईज कर म्हणले, तुझ्या शेपटीची जेवढी तेवढी आम्ही जाळतो म्हणले. ठीक आहे जाळा म्हटले, काही हरकत नाही. हनुमानजी त्या सिंहासनावरनं खाली उतरले आणि खाली उतरून त्यांनी जी आपली शेपटी आहे रेग्युलर साईजमध्ये आणली. रावण म्हणला ड्रम आणा, ड्रमामध्ये तेल आणा, ड्रमामध्ये तेल.
म्हणले या उन्मत्त वानराची जी शेपूट आहे ती बुडवा म्हटले त्या तेलामध्ये आणि त्याला कपडे बांधवा, हातामध्ये कोलीत घ्या आणि त्याच्या शेपटीला आग द्या. पण झालं असं, कुंजतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. बोलीला वाल्मिक तैसेच करीन वरतून दावीन म्हणे नामा. भगवान रामाची शपथ घातल्यामुळे हनुमंतानं थोडंसं नाटक केलंच, कारण की हनुमंताला लंका विध्वंस करायची होती, लंका दहन करायचं होतं. शेपटीला जे कपडे बांधल्या जाऊ लागले ना, तर शेपटीला कपडेच पुरेना. लंकेतले जसे जसे कपडे आणल्या जाऊ लागले तशी तशी हनुमंतरायांची शेपूट वाढत जाऊ लागली. कपडा आणलं शेपूट वाढली, कपडा आणलं शेपूट वाढली, कपडा आणली शेपूट वाढली. वाल्मिक रामायणामध्ये असं वर्णन केलं बंधूंनो, रेग्युलर आज हे कपडे घातले आपण घरात घालायला खूप असतात ना, ते घरातले कपडे आणून सगळ्या लंकेतल्या लोकांनी आपल्या अंगावरचे सुद्धा कपडे काढून दिले, तरी हनुमंत शेपटी वाढतच चालली. शेवटी असं लिहिलं की अख्खी लंका हनुमंताची शेपूट जाळण्याकरता नागडी झाली. नागडी असं वर्णन आहे, असं वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये, असं वर्णन आहे. अख्खी लंका नागडी झाली हनुमंतरायाची शेपूट जाळण्याकरता. तरी काही कायच म्हणले. मग कोणीतरी म्हणलं अशोक वाटिकेमध्ये जाऊन अशोक वाटिकेतले कपडे, अरे बाप अशोक. मग हनुमंतानं काय केलं, शेपूट बरोबर काय केलं म्हटले, आखडून घेतली. हा कंप्लीट झाली म्हणले, कंप्लीट झाली शेपूट. चला आता याला तेल गिल लावा म्हणले. तेल वगैरे त्या तेलामध्ये हनुमंत मारुती रायांच्या शेपटीला जे कपडे गुंडाळलेले आहेत, कपडे गुंडाळलेली शेपटी तेलात बुडवली, हातामध्ये कोलीत घेतलं. इकडून 2-4 जण, इकडून 2-4 जण पेटवायला लागले. पेटे नाच. काय झालं, का पेटत नाही. मारुती राय म्हणाले, अरे मूर्ख रावणा, तुला काही लाज वाटते की नाही, तुला काही शरम अक्कल गिक्कल आहे का नाही. अरे तुझ्या इथे आजपर्यंत जगामध्ये कोणाच्याही इथे नाही झाला असा महापवित्र शेपटीचा यज्ञ तुझ्या इथे होता. महापवित्र पुच्छ यज्ञ तेरे यहाँ पर संपन्न हो रहा है. अरे तू खुद यजमान बात, तू हाथ से आग लगा, दूसरे को क्यों इसका पुण्य देना चाहता है. यदि तू ही अपने हाथ में मशाल लेकर के मेरे इस पूछ को जलाएगा तो ही ये पूछ का यज्ञ संपन्न होगा और तो ही ये जलेगा, नहीं तो नहीं जलेगा. काय शक्ती आहे, काय भक्ती आहे, काय युक्ती आहे मारुती रायांची. रावणानं हातामध्ये ते कोलीत घेतलं आणि कोलीत घेऊन हनुमंतजींच्या शेपटीला काय केलं, ती आग लावली. जशी आग लावली तसं हनुमंतानं काय केलं, शेपटी फिरकावली आणि पहिला एक फटका रावणाच्या दाढीला मारला आणि रावणाची दाढी जळाली. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी किंवा दाढी रावणाची जाळी. तया माझा नमस्कार वारंवार निरंतर करून उड्डाण केले लंकेचे शोधन. 162 नंबरचा अभंग आहे. रावणाची दाढी जाळी आणि जेच रावणाची दाढी जाळी तर बाहेर आला. हनुमंतानं सगळी लंका जळायला सुरुवात केली. याला लंका दहन म्हटलेलं आहे. सगळ्याला माहिती आहे. माता सीतेचं जे हरण केलं होतं रावणानं, ती माता सीता भगवान रामाशिवाय भेटणं शक्य नव्हती. सीता वापिस मिले ना श्री राम के बिना, मगर लंका जले ना हनुमान के बिना. भगवान रामाच्या दास भक्तीला स्वीकार करून भगवान रामाचा दूत बनून अतुलित बल स्वतःच्या शरीरामध्ये प्रकट करून जीवनामध्ये रस्त्यामध्ये येणाऱ्या संकटावर मात करून हनुमंतजी जे कोणालाही जमलं नाही ती लंका दहन करतात. ही युक्ती, ही शक्ती आणि ही भक्ती जी हनुमंतरायामध्ये आहे. आणि मग ही भक्ती हनुमंतरायामध्ये असल्यामुळे हनुमंतरायापासून या भक्तीच्या वाटा फुटतात.
उमटतात, प्रकट होतात. म्हणून त्या भक्तीच्या वाटा मला आणि आमच्या भक्तांना पाहिजे. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. त्या भक्तीच्या वाट्या माझ्यासारख्या सुभटाला, रस्त्यानं ज्याला वाट व्यवस्थित भेटत नाही आहे भक्ती मार्गाची, ती वाट तुम्ही मला दाखवा. पण भक्तीची वाट प्राप्त करण्याकरता पाणी भरायचं असेल तर हंडा घेऊन गंगेपर्यंत जावं लागतं. भंडारा जेवायचा असेल तर भंडाऱ्यात पंक्तीत जाऊन बसावं लागतं. तसं भगवत प्राप्ती जर का करायची असेल तर भगवंताला म्हणवोनी शरण जावे सर्व भावे. देवासी तो हा उतरील पार भवदोस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या तुका म्हणे साक्षी आले. तरी केले प्रकट 2960 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. तुझविन कोणा शरण जाऊ नारायणा ईशान देखे मी तुझ्या कोणी. ते त्रिकोणी पाहिली पुराणे दंडोहिले दरुषणे. तुका म्हणे ठाई जडून ठेवलो तुझे पायी. 2362 अभंगाचा नंबर रिकामे तू मनानं राहू क्षण क्षण वेळोवेळा पारायण नारायण ह्याचे करी. 2462 अभंगाचा नंबर घेऊन या चक्रगता हाची धंदा करतो. भक्ता राखे पायापासे दुर्जनाची सवारी. अव्यक्त ते आकारले रूप आले गुणवंत. तुका म्हणे पूर्वी इच्छा जयताईसा विठ्ठल. अभंगाचा नंबर 90. जोपर्यंत माणसाला भक्तीची वाट भेटत नाही, म्हणजे माणसामध्ये जडत्व, प्रत्येक माणसामध्ये एकतर चेतन परमात्म्याचा अंश आहे, नाहीतर जड प्रकृतीचा अंश आहे. काय म्हटलं मी? प्रत्येक माणसामध्ये जड प्रकृतीचा अंश आहे वेदांताच्या परिभाषेमध्ये, नाहीतर चेतन परमात्म्याचा अंश आहे. ज्याला हरिपाठ, काकडा, भजन, देवदेव, गंधगोळी, माळ, तुळशी आणि हे बुक्कान, हे चंदन, महादेवाला पाणी गा 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 आणि पंढरपूरची वारी समजावं, त्याच्यामध्ये देवाचं काय आहे, देवाचं प्राकट्य आहे. आणि ज्याला हे अजिबातच आवडत नाही आणि कीर्तन कुठे बाबा, कोण बसणार आणि कमरेत गॅप आलं वगैरे वगैरे, त्याला तुकाराम महाराज म्हणाले पडता जड भारी दासी आठवावा हरी. मग तो होणे दिसीन आड घाली सुदर्शन. नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघणे. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. 2266 अभंगाचा नंबर. अप्रकट असलेली भक्ती, अकर्मण्यता, अविवेकता, दोष जो भक्तीच्या संबंधानं जीवनामध्ये उत्पन्न झालेला आहे, त्या भक्ती मार्गाच्या सगळ्या वाटा माझ्या हनुमंतरायापासून उघडत असल्या कारणानं तुकोबाराय म्हणतात त्या भक्तीच्या वाटा तुम्ही मला दाखवा. आणि त्या भक्तीच्या वाटा तुम्ही मला दाखवा त्याच्याकरता तुकोबाराय हनुमंतरायांना शरण जातात. आणि त्या शरणागतीची वाच्यता अभंगाच्या पहिल्या शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण वाटाचे सगळे मार्ग, भक्तीचे सगळे रस्ते हनुमंतजींना माहीत असल्या कारणानं तुकोबाराय हनुमंतजींना शरण जातात. आणि हनुमंतजींना म्हणतात शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. का शरण आलो म्हटले तुम्हाला? काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्या सुभटा. ज्ञान भक्ती जर का केली तर मोक्षाला जाईल, ही भक्तीची वाट सुद्धा हनुमंताकडनं उघडते. कर्मभक्ती जर का केली तर कर्मण्य वाधिका रस्ते मा फलेशु कदाचन. कर्मानं माणसाचं चित्त स्थिर होतं आणि उपासनेनं माणसाचं चित्त शुद्ध होतं. लक्षात येतंय का? तर मग कर्मभक्ती जर का केली तर कर्मभक्तीमध्ये ज्या देवाची आपण भक्ती केली आहे त्या देवाचं लोक आपल्याला समीपता, सलोकता, स्वरूपता, सायुज्यता, चतुमुक्तीपैकी एक मुक्ती प्राप्त होणार आहे.
अशा कोणत्या प्रकारची भक्ती? काय भक्तीच्या देवाटा, ज्ञान भक्ती केली तर काय, प्रेम भक्ती केली तर काय, भजन भक्ती केली तर काय, योग भक्ती केली तर काय, साधना भक्ती. अष्टांग योग केला जातो आमच्याकडे सकाळी उठून. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. त्याच्यामध्ये यम म्हणजे काय? ह्या बोटांची नावं, याला म्हणतात अंगुष्ठ, याला म्हणतात तर्जनी, याला मध्यमा, याला अनामिका, याला कनिष्ठिका. सकाळी उठायचं 4 वाजता एकांतवासामध्ये. काळा सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नेमैंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण, 620 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. म्हणजे एकांतवासामध्ये भगवंताची भक्ती केली पाहिजे. यम करताना हे जे 2 बोट आहे, इट इज अ ग्रेट हिप्नॉटिझम फ्रॉम हिअर वन ब्लड सेल डायरेक्टली कनेक्टेड टू दी अवर हार्ट. इट इज कॉल्ड ॲज अन हार्ट अँड फ्रॉम हिअर स्टार्टेड to the blood circulatory system in our internal human body. आज्ञा केंद्र आहे 7 चक्रापैकी. सकाळी उठून जो माणूस इथे गंध लावतो त्याचे कधीच ब्लॉकेजेस होत नाही. जे आतमध्ये आपण म्हणतो ना ब्लॉकेजेस वगैरे आतमध्ये होतात ना, म्हणजे अटॅक वगैरे येतो मायनर वगैरे, अशा पद्धतीनं हे आपलं सध्या झोपलेलं आहे. का झोपलेलं आहे? आपण उशिरा उठतो, जपतप साधना काहीच करत नाही, याची व्हॅलिडिटी संपून गेली आपली, रिचार्जच मारला नाही आपण त्याला नेटवर्क द्यावं लागेल, आपल्याला टावर खाली न्यावं लागेल, 4G 5G सिम ॲक्टिवेट करून काय करावं लागेल आपल्याला, 4G आणि 5Gचा अनलिमिटेड रिचार्ज मारावं लागेल. 299 मारलं तर 2 GB पर डे भेटतं, आणि 349चा जर का मारला तर 2 GB पर डे प्लस अनलिमिटेड इंटरनेट भेटतं. असं काहीतरी करावं लागेल, म्हणजे याची सर्व्हिसिंग फिरविसिंग सगळं करावं लागेल, म्हणजे क्लिअर होईल. आणि मग हा अष्टांग योग जर का केला तर 8 प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. अनिमा, महिमा, गरिमा, वशित्व, ईशित्व, सकाम्य, प्राप्ती आणि प्राकाश्य. ही भक्तीची वाण सुद्धा हनुमंताला माहिती आहे, पण माऊली म्हणतात कंपल्सरीने याच्या नादी लागू नका. म्हटले अष्टांग योगेन शिनीजे यमनेम निरोधन किजे रया, वाचा गीत गायजे, वाचा गीत गायजे, गाता वातावने श्रवणी ऐकिजे रया, गीता छंदे अंग डोलीजे, लीला विनोद संसार तरजे रया, बाप रखमादेव विठ्ठलनामे जोडे, हा उपाव किजे रया. पान नंबर 4, अभंग नंबर 4, वारकरी भजनी मालिका नंबर 2. भक्ती करताना लोक काय करतात? टाइमपास भक्ती करतात. म्हणले भक्ती ज्याची थोडी, पूर्ण विषयाची गोडी, तो नरच नवे पाही, खरं जाणावा तो देही. 3199 अभंगाचा नंबर 4. चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. तुकोबराय हनुमंतांना शरण का जातात? म्हणले शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. का? तर भक्तीच्या सगळ्या वाटा हनुमंताला माहिती आहे. मग भक्तीची कोणती वाट निवडायची हे तुम्ही ठरवायचं आहे. एका ठिकाणी तुकोबराय म्हणाले, भक्तीचे ते वर्मा जयाची ये हाती, भक्तीचे ते वर्मा भक्तीचे ते वर्म. कोणती भक्ती करायची? वर्म म्हणजे साधन. भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दवडिता, तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, चालवी कामार होनिया. 3193 अभंगाचा नंबर 5. चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. या सगळ्या भक्तीच्या वाटा हनुमंतजीला
त्यामुळे तुकोबाराय त्यांना शरण जातात. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. का आलो? उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात आहे. काय भक्तियाचा वाटा, 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 काय भक्तियाचा वाटा. का शरण गेलेत म्हटले हनुमंतरायांना. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू भटा. जो जे वांछिल तो ते लाहू प्राणी जात. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये पसायदान नावाचं जे प्रकरण ज्ञानेश्वरीच्या अंतर्गत आहे, पण त्याला नंतर सेपरेट नाव पडलं पसायदान नावाचा ग्रंथ. जो जे वांछिल तो ते लाहू. काहीला देवाची पूजा करण्याची भक्ती आवडते. म्हणजे देवाची काही जण फक्त पूजा करत राहतात, देवाला आंघोळ घालायची, देवाचा श्रंगार करायचा. काहीला ज्ञान भक्ती आवडते, हरिपाठ, काकडा. आता वारकऱ्यांना काकडा तर कंपल्सरी आहे. सकाळीच आम्हाला सगळ्याला उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले As per our ability, every devotee take one can भक्ती. एक भक्ती निवडू शकतो. हे हरिपाठ, काकडा, ज्ञानेश्वरी, गाथा किंवा एकनाथी भागवताचं वाचन किंवा देवाला स्नान घालणे, पूजा करणे किंवा जप या वर्म म्हणजे हे साधन आणि हे भक्तीचे प्रकार फक्त हनुमंतरायांना माहिती असल्या कारणानं काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा या सुभटा. का भक्ती करत करत असताना मी कन्फ्यूज झालोय, भरकटलोय की नेमकी कोणती भक्तीची वाट धरू. ज्ञान भक्ती धरू, कर्म भक्ती धरू का योग भक्ती धरू. मला कळत नाही ही भक्तीची वाट. या सगळ्या भक्तीच्या वाटात तुम्ही मला दाखवा आणि मग माझी जेवढी पात्रता आहे त्या पद्धतीने ती भक्ती मी निवडेल आणि त्याच्याकरता मी तुम्हाला शरण आलोय. असं तुकोबाराय वार्तालाप करतात हनुमंतरायासमोर. या अभंगाच्या द्वारे शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. विठोबार रामायणातला एक दिव्य आणि भव्य आजच्या कीर्तनाला तो शेवटचा प्रसंग आहे. हनुमंत भक्तीच्या भक्ती मार्गाचे प्रवर्तक तर आहेच आहे. जगामध्ये जितकेही भक्त आहेत ते हनुमंतांकडूनच भक्तीची वाट निवडून घ्यायला जातात. नोहे अपवाद तुकोबाराय. तुकोबाराय सुद्धा, आता तुकोबाराय म्हणजे भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे, पण तुकोबाराय सुद्धा भक्तीची वाट निवडून घ्यायला हनुमंतरायांकडे जातात. हनुमंतरायांकडे भक्तीसोबत शूरत्व आणि धीरत्व सुद्धा आहे.
त्याचं उदाहरण जर का पाहायचं असेल आपल्या लक्षात येईल, हनुमंतरायांनी भगवान रामांनी एक अंगठी दिली होती सीतामातेला देण्याकरता की मी रामाचाच दूत आहे, रामाकडनं आलो आहे. प्रभू मुद्रिका मेलीमुख माही, जल्दी लाग गए अचरज नाही. हनुमंतरायांनी ती मुद्रिका धुवून माता सीतेंना दिली आणि माता सीतेनं एक चुडामणी दिला, रामाला द्या, मी सुखरूप आहे. आणि हनुमंतराय जेव्हा लंका दहन करून आणि माते सीतेचा निरोप घेऊन पुन्हा इकडे किष्किंधा नगरामध्ये यायला निघाले ना प्रभू राम लक्ष्मणाकडे, तेव्हा लंकेचा विध्वंस करून हनुमंतराय दमले, थकले, श्रमले. हनुमान रायांच्या, मारुती रायांच्या सर्वांगाला घाम आला, घाम. आणि घामानं काय झालं, घामाचा कपाळावरचा घामाचा एक थेंब हनुमंतरायांनी असा पुसला. लंका दहन करून वापस जाताना किष्किंधेला माता सीतेचा निरोप घेऊन सीता मातेचा चुडामणी घेऊन जाताना मारुती रायाने आपल्या कपाळावरच्या घामाचा थेंब असा पुसला. तो घामाचा थेंब खाली समुद्रात पडला आणि समुद्रामध्ये एका मगरीनं मारुती रायाच्या कपाळावरच्या घामाच्या थेंबाला प्राशन केलं आणि ती मगर गर्भवती झाली आणि त्या मगरीनं मकरध्वज नावाच्या मारुती रायांच्या पुत्राला जन्म दिला. मकरध्वज हा मारुती रायाचा पुत्र आहे, पण मारुती रायाला माहिती नाही. आणि तो मकरध्वज पुढे मोठा झाल्यानंतर 7 समुद्र आहेत, 7 समुद्राचं लंघन करून म्हणजे 7 समुद्रामध्ये बसून 7 समुद्राच्या खाली पाताळामध्ये अहिमही रावणाचं राज्य आहे. आणि त्या अहिमही रावणाच्या राज्याच्या सीमेवर 20 कोटी राक्षसांचा पहारा आहे. आणि 20 कोटी राक्षसांच्या पहाऱ्याला त्यांचा सेनापती आहे हा मकरध्वज. हा रोज माझ्या वडिलाला मला भेटायचं, मला मारुती रायाला भेटायचं, पण मारुतीला माहितीच नाही की मला पोरग आहे म्हणून, माहीतच नाही. आता एक दिवसचा प्रसंग, हनुमंतराय 72 कोटी अस्वल, 56 कोटी गोलांगुले, नळनीळ जांबवंत, नळनिळाच्या द्वारे भगवान रामाचं नाव लिहून रामेश्वरमला जो समुद्र आहे लंका आणि रामेश्वरमच्या मधात, त्यांच्याद्वारे पाषाण टाकण्यात आले, सेतू तयार करण्यात आला. भगवान रामांना हनुमंतरायांनी आपल्या उजव्या खांद्यावर बसून घेतलं आणि लक्ष्मण दादाला अंगदजींनी आपल्या उजव्या खांद्यावर बसवलं. या सेतूवर जर का राम लक्ष्मण चालले तर भगवान रामाच्या पायाच्या धुळीनं दगड झालेल्या अहिल्या नावाच्या स्त्रीचा उद्धार झाला. हे सगळा पूल जाईल म्हणले, उद्धार होऊन जाईल म्हणले यांचा. तर खांद्यावर बसून घेतलं मारुती रायानं. हे सुद्धा मारुती रायांना माहिती आहे. इतकं ज्ञान बुद्धिमतां वरिष्ठम मारुती राय असल्या कारणानं लंकेमध्ये गेल्यानंतर युद्ध चालू झालं आणि युद्धामध्ये रावणाची बरीच सेना मारल्या जाऊ लागली. रावणाचा काही उपाय चालेना. रावणाचा मुलगा इंद्रजित सुद्धा लक्ष्मण दादाच्या हातानं मारल्या गेला होता. रावणाचा भाऊ कुंभकर्णही मारल्या गेला होता. बिभीषण आधीच भगवान रामांना शरण आला होता आणि मग काही मार्ग चालेना आणि रावण घाबरला. आणि घाबरून रावणानं काय केलं, पाताळ लोकामध्ये राहणाऱ्या अहिमही रावणाला या ठिकाणी कपटविद्या येत होती. त्यांना या ठिकाणी म्हणजे थोडंसं अशी एक विद्या येत होती की त्यांना माणसं गायब करता येतो. त्याचं रामायणामध्ये लिहिलं. रावणानं अहिमही रावणाला पत्र लिहिलं की मैं बहुत घबरा गया हूँ, मेरी आधी सेना मारी गई है, राम लखन ने मेरी आधी सेना मार दी है, तुम एक काम करो, राम लखन को चुरा करके तुम्हारे पाताल लोक लेकर के जाओ, इन दोनों को यदि तुम लेके गए तो फिर बाकी सेना को मैं संभाल लेता हूँ. अहिमही रावण येणार हे बिभीषणानं सगळ्या सैनिकांना सांगितलं. राम लक्ष्मणाला वेढा देऊन ठेवा म्हणले, तरी कपट विद्यामध्ये ते दोन्ही भाऊ इतके हुशार होते. त्यांनी एवढा मोठा पहारा असतानाही भगवान राम आणि लक्ष्मणांना गायब केलं. आता हे रामायणामध्ये लिहिलं वाल्मिकी रामायण. आता ते शेवटी भगवान ईश्वर आहे, करून घेतलं त्यांनी स्वतःला हे. आणि हे करून घेतल्यानंतर राम आणि लक्ष्मण सकाळी दिवसांनी सगळे घाबरले, रडायला लागले. बिभीषण म्हणला ओरडू नका, आपण जर का बोभांडा केला की राम लक्ष्मण युद्धभूमीतून गायब आहेत तर रावण येईल ना आपल्या सगळ्याचा सुराळ करून टाकील. झाकली मूळ 1.25 लाखाची ठेवा म्हणले, आता कोणीतरी जाऊन आणा म्हणले राम लक्ष्मणाला. कोण जाणार म्हणले पाताळात. शेवटी पुन्हा हनुमानाचं नाव आलं. हनुमंत 1, जांबुवंत 2, नळ नीळ, ऋषभ, गवय हे 4-5 जण गेले. 7 समुद्राला पार करून जाऊ लागले. म्हणले राक्षस आपल्याला मारतील. भगवे कपडे वगैरे घातले, संन्याशी झाले. कुठे चालले म्हणजे तीर्थयात्रेला चाललो, जवळ हे सकळ सिद्ध आहे, परी हात चालावा या पाय परी ते सोहित आपले पाय तीर्थयात्रा जाय सुकू नको. 7 समुद्राला पार केलं. हनुमंत, नळनीळ, जांबुवंत, अंगत, ऋषभ असे वानर. आणि मग तिथे 20 कोटी राक्षसांचा पहारा होता खाली पाताळात जायला 7 समुद्राचा लंघन करून. आणि तिथे हनुमंतरायांचे पुत्र होते मकरध्वज. ते म्हणले कोण आहात तुम्ही?
सांगितलं मी हनुमान आहे, मी जामवंत नळनीळ आहे. आमच्या राम लक्ष्मणाला तुमच्या या दुष्टानं आईमही रावणानं चोरलंय, मी खाली आणायला चाललो. म्हणले जाता येणार नाही. कसं जातात नाही पाहतोच ना म्हटले. 20 कोटी राक्षसांचा संवार हनुमानानं एकट्यानंच करून टाकला. तो मकर ध्वज सुद्धा लढू लागला हनुमानासोबत. मकर ध्वजाला 1-2 टोल्यातच नीत केलं. हनुमान शेवटी बाप असतो, पोरगा असतो. ते म्हणले माझे वडील जर काही जास्त तर मग तुमची सोयच पाहिली असती. म्हणले कोण आहे तुझे वडील? म्हणले माझे वडील मारुती राय आहे, हनुमंत राय माझे वडील आहे. अरे म्हणले काय सटकला का काय, जगात एकमात्र मीच हनुमान आहे म्हणले. आणि मी कधी तुझा वडील झालो रे? कोण आहे रे तुझी आई? बोलोबर म्हणले. इकडे आई इकडे आहे म्हणले. त्या पोराची आई आली, अशी लंबी लचक मगर होती ती. हे बाकीचे तर घाबरले. सर बाप हनुमंतराय हे काय केलं? मी काही नाही केलं. काय भानगड आहे म्हणली. मगरीनं सांगितलं काळजी करू नका. तुम्ही लंका दहन करून जेव्हा वापस जात होतात ना, तर लंका जाळल्यामुळे तुम्ही इतके थकलात की तुमच्या सर्वांगाला घाम आला. घामाचा एक थेंब इथे खाली पडला. तो घामाचा थेंब व्यर्थ जाऊ नये म्हणून मी तो प्राशन केला आणि त्या घामाच्या थेंबापासून गर्भ राहिला आणि तोच हा तुमचा पुत्र. मकर ध्वजानं क्षमा मागितली. म्हटले बेटा जाऊ दे आता, मी तुझा पिता, तू माझा पुत्र, मला खाली जायचं आहे रे, आपल्या प्रभूंना आणायचं आहे रे, त्या दुष्टांनी चोरले रे, काय करू? म्हणले खाली जायचं पाताळ पाण्यातूनच जावं लागेल. जायचा रस्ता एकच. ती मगर म्हणली माझ्या वदन नौकेत बसा, तुम्हाला सगळ्याला सोडते. बाकीचे टरकले. काय या मगरीच्या तोंडात? आणि मगरीच्या तोंडात गेलो माणसाच काय होतंय? हनुमान म्हणले तुम्ही डरफोके थांबा, इथं मी एकटाच जातो म्हणले. आणि हनुमंत राय खाली पाताळ लोकामध्ये गेले. ऐसा प्रतापी गहन सकळ भक्तांचे भूषण, जाऊनी पाताळी केली देवीची अवकळा. 160 नंबरचा अभंग आहे. पाताळ लोकामध्ये जाऊन हनुमंत रायानं अहिरावणाचा वध केला. देवीच्या मंदिरामध्ये स्वतः देवी होऊन बसला. देवीला उठवलं. देवी नाही म्हणली, उठ म्हणले. माता देवीला उठवलं आणि देवीला नाहनीत कोंडलं. देवीच्या मंदिरात देवी होऊन स्वतःच हनुमंतराय बसला आणि दरवाजे बंद करून घेतला. सगळे लोक देवीच्या पूजाला आले. उघडा ना माता राणी, दरवाजे नाही उघडत म्हणले आज. म्हणले मग नैवेद्य द्यायचं. म्हणले दरवाजाला छिद्र पाडा. दरवाजाला छिद्र पाडून सगळ्या आतमध्ये टाकले जाऊ लागले. म्हणले प्रसाद वापस द्या ना. तर हनुमंत दरवाजाला लाता मारू लागला. तर देवीला तिकडे फटके बसू लागले. देवी म्हणले काय ताप केला बाबा हा? यमधर्म सांगेत होता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा, नका जाऊ तया गावा. नामधारकांच्या शिवा 2249 अभंगाचा नंबर. विष्णूच्या भक्ताला अजिबात त्रास द्यायचा नाही. ह्या आईमाई रावणानं हा काय कुठं केला? म्हणले बाबा मलाच माझ्या ना आधीमध्ये कोंडून घ्यावं लागलं. अहिरावण म्हणला मी आतमध्ये येतो. अहिरावणाला आतमध्ये येऊ दिलं आणि अहिरावणाला हनुमंतांनी एका लातीतच काय केलं असं मारून सुरडा करून टाकला हनुमानाचा. अहिरावण मेलेलं महिरावणाला कळालं. महिरावण म्हणला इथे हनुमानाला आता सोडणार नाही. लांब लक्ष्मणाला त्या महिरावणानं रथाला बांधलेलं होतं. हनुमंतराय बाहेर आले. रामाला आणि लक्ष्मणाला सोडलं. म्हणले माझं धनुष्यबाण मला आणून द्या मग पाहतो. हनुमंतरायांनी राम लक्ष्मण यांचं धनुष्यबाण आणून दिलं. हनुमंतराय राम आणि लक्ष्मण हे महिरावणासोबत युद्ध करू लागले. पण झालं असं, या महिरावणानं शंकराची तपश्चर्या केलेली होती. नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्मावेदस्वरूपम निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं निराकारमोकारमूलं तुरीयं गिराकानगोदितमीशं गिरीशं करालं महाकालं कृपालं गुणागार संसारपारं नतोऽहं नमामि शमीशानं निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मावेदस्वरूपं रुद्राष्टकं. श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदासजींनी हे रुद्राष्टक गायलंय. महिरावणाला शंकराला प्रसन्न करून महिरावणाला राम लक्ष्मण हनुमान मारू लागले. रामाच्या आणि लक्ष्मणाच्या बाणानं अहिरावणाला तर पायाखाली चिरडलं देवी होऊन हनुमानानं. पण त्या महिरावणाला जेव्हा राम लक्ष्मण बाण मारू लागले ना, आणि बाण मारल्यानंतर महिरावणाच्या शरीरातले रक्ताचे जेवढे थेंब खाली पडू लागले, त्या रक्ताच्या थेंबापासून एक एक मही निर्माण व्हायला लागला. पहिले 1000, हजारानंतर लाख, लाखानंतर कोटी. म्हणजे त्या महिरावणाच्या रक्ताचा थेंब खाली पडला की त्याच्या एका रक्ताच्या थेंबापासून एक मही व्हायचं. हे घाबरले. राम लक्ष्मण
हनुमानराय काहीच उपाय चालेल, काय भानगड आहे हनुमंतरायाची काही लक्षात येईल. याचा मोठा भाऊ तर नुसता एका पायाखाली चिरडून हाणला नाही, याची काय भानगड आहे. स्वतःच्या बायकोला जाऊन विचारलं पाहिजे. हनुमंतराय म्हणले. मग मगर त्या मगरीकडे आले. मारुतीराय म्हणले खरं सांगा तर तुम्हाला तिथं नेऊन सोडलं, काय भानगड आहे. म्हणले तुम्ही एक काम करा, ती अहिरावणाची जी बायको आहे ना म्हणले, तिचं नाव आहे म्हणले चंद्रसेना, तिला जाऊन विचारा, मला काही सांगता येणार नाही. हनुमंतरायांना पत्ता दिला त्या मगरीनं चंद्रसेनेचा. चंद्रसेना कोण हो? अहिरावणाची बायको. अहिरावण कोण? देवी होऊन हनुमंतानं त्या देवीच्या मंदिरात अहिरावण मारला आणि त्याची बायको. हनुमंत म्हणला नाईलाजन मी तुझा नवरा मारला, पण तुझा दीर मारायचा आहे, सांग. म्हणले मला काय फायदा. म्हणले तुला काय पाहिजे. म्हणले मला राम पाहिजे. दिलं म्हणले तुला वचन. आता काय कमाल आहे, कळत नाही. एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम चारित्र्य संपन्न सार्वभौम चक्रवर्ती संताप राजा रामचंद्र. हनुमंताला वाटलं आता काम बनूस तर हिला हो हो म्हणू आणि नंतर पाहू. म्हणले जे होतंय ते राम वाचवतीलच मला, मी रामाचा दूत आहे. म्हटले सगळ्या भक्तीच्या बाटा मला माहिती आहे. हा म्हटलं हा. मग चंद्रसेना म्हणली काय माहिती का, आमचा नवऱ्यानं काही नाही, पण हे आमचा जो भाऊजी आहे का भलता अगोदर आहे. म्हणले यानं शंकराला प्रसन्न केलं. शंकराला प्रसन्न करून काय केलं, रावण 36 रागामध्ये शिवतांडव स्तोत्र गायचा. ऐक का, गुरुचरित्राच्या 6व्या 7व्या अध्यायामध्ये वर्णन आहे. रावणासारखा शिवभक्त कोणीच झाला नाही. माता सीतेचं हरण केलं एवढीच फक्त त्याची चुकी. 8-8 घंटे रावण पूजा करायचं आणि 14 माणसं कामाला होते. हे शिवतांडव स्तोत्र अख्ख्या भारतात व्हायरल झालेलं आहे. आमचं यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुकला तुम्ही पहा. जटाडवी गल प्रवाह भावितस्तनय गलय वलंबलंबं भुजंग तुंग मालिका चारच श्लोक म्हटलो. हे पूर्ण स्टुडिओ व्हर्जनमध्ये यूट्यूबला टाकलेलं आहे. लिंगाष्टकम, रुद्राष्टकम, दारिद्र्य दहन शिवस्तोत्र हे सगळं आहे. संस्कृत म्हणल्यानं देव लवकर प्रसन्न होतो. लक्षात घ्या. क्या मतलब, देवता संस्कृत बोलते हैं क्या? नहीं, लेकिन संस्कृत बोलने वाला देवता बन जाता है. त्यांना इतिहास गायलं. म्हणले चंद्रसेना म्हणली शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकराला यांना अमृतवाचं वरदान मागितलं. भगवान शंकर म्हणले अमर नाही होणार तू, पण तुला एक वरदान देतो. तुझ्या पाताळ लोकामध्ये एक गुप्त अमृताचं कुंड राहील. त्या अमृताच्या कुंडाचं संरक्षण भुंगे करतील. जेव्हा तुझ्यावर मरणाचा प्रसंग येईल आणि जेव्हा शत्रू तुझ्या शरीराला शस्त्रांना कापतील किंवा प्रहार करतील आणि तुझ्या शरीरातल्या रक्ताचे जितके थेंब खाली पडतील, त्या रक्ताच्या थेंबामध्ये त्या अमृत कुंडाचं रक्षण करणारे भुंगे, ते भुंगे अमृताचा थेंब त्या रक्ताच्या थेंबात आणून टाकतील. पहा ही सेटिंग, काय सेटिंग आहे भाई. त्या अमृत कुंडाचं संरक्षण करणारे भुंगे, एक भुंगा एक अमृताचा थेंब घेईल आणि एक भुंगा एक अमृताचा थेंब घेऊन तुझ्या शरीरातून पडलेले एका रक्ताच्या थेंबात टाकलं की अमृत आणि तुझ्या शरीराच्या रक्ताचा एक थेंब आणि अमृताचा एक थेंब एकत्र झाला की एक मही तयार होईल. जोपर्यंत ते अमृताचं कुंड फुटत नाही आणि सगळे भुंगे मरत नाही तोपर्यंत तू मरूच शकत नाही. तथाच असं हे होय. हो, पण मला राम लागतील. राम माझ्याकडे आणायच नाही तर आपलं एवढं कोणी वाईट नाही. चंद्रसेनला हो दिलं, तुला करतल भाष्य, तुला वचन दिलं मी. हनुमंतराय निघून गेले. हनुमंतांचीच गदा घेतली. जय श्रीराम म्हटले. गुप्त अमृताचं कुंड होतं, ते अमृताचं कुंड टाकलं फोडून. तरीही काही बदमाश भुंगे ते अमृताचे थेंब घेऊन त्याला टाकायला चालले. हनुमंतानं का पायाखाली जो भुंगा भेटला त्याला कुडतड, याला इकडून मार त्याला तिकडून मार, गद्यानं सगळे भुंगे मारून टाकले. शेवटी एक भुंगा वाचला बा. ते म्हणलं मला वाचवा. हनुमान म्हणले माझं काम जर का करत असला तर जीवनदान देतो तुला. काय काम आहे नंतर सांगतो, जाय तिकडे झोप घे गुपचूप जाऊन, थांब. सगळे भुंगे मारून टाकले. अमृताचं कुंड फोडलं. इकडे राम लक्ष्मण हनुमंतानं मही रावणाचा वध केला आणि मही रावणाचा वध करून रामाला सांगितलं त्या मही रावणाला आपण मारलंय. म्हणले चंद्रसेनेमुळे मारलंय. चंद्रसेनेच्या घरी तुम्हाला यावं लागतं.
चंद्रसेनेने सांगितलं मी रामाला तुझ्या घरी आणीन, पण तुला असा पलंग तयार करून ठेवावा लागेल म्हणले की त्या पलंगावर बसल्यावर तो पलंग मोडला नाही पाहिजे. पलंग जर का मोडला तर आम्ही 1 मिनिटं थांबणार नाही. आता तो जो एक भुंगा त्याला जीवनदान दिलं ना, त्याला सांगितलं तू काय कर म्हणले, तुमच्या राणीच्या घरी जाय आणि राणीच्या घरी जाऊन तो पलंग नाही खालून असा भुंगम कुर्तडम काष्टम पडतम भुसकटम भूमीम, त्याचं नाव भुंगा. म्हणजे कुरतडतो का म्हणले ते, जाय म्हणले ते सगळं कुरतडून टाक. राम बसले का पलंगावर तर पलंग मोडून गेला पाहिजेत म्हणले. भुंगा म्हणला बरं ठीक आहे. भुंगा आला चंद्रसेनेच्या घरी. राम येणार म्हणून चंद्रसेनेने चांगला पलंग तयार करून ठेवला. भुंग्यानं तो पलंग सगळा कुरतडून त्याचं काम करून टाकलं. भगवान राम गेले, पलंगावर बसले, पलंग मोडला. हनुमंत चिडले, मी तुला आधीच म्हणलो होतो आता तुला राम भेटणार नाही, मला माहिती आहे म्हणले हे तूच केलं, मी तुला श्राप देऊन टाकेल. राम म्हणले श्राप देऊ नको, असं काही करू नको, तुझा नवरा आणि पती मरण काळाची गरज होती. आता एक काम कर, या जन्मामध्ये तू माझी मूर्ती तुझ्या हृदयात भोग. कृष्ण जन्मामध्ये माझ्या 8 बायका होणार आहे. रुक्मिणी 1, सत्यभामा 2, जामवंती 3, कालिंदी 4, मित्रविंदा 5, नागनचिती 6, भद्रा 7 आणि लक्ष्मण 8. त्याच्यामध्ये जी 2 नंबरची बायको आहे ना सत्यभामा, ती तू होशील पाहता. या आही रावणाच्या बायकोला चंद्रसेनेला भगवान श्रीकृष्णानं कृष्णा अवतारामध्ये स्वतःची बायको सत्यभामा करून घेतलं. पण धिस बर्थ या जन्मामध्ये मी वचनबद्ध आहे, एक बाणी एक वतनी एक मर्यादा पुरुषोत्तम चारित्र्य संपन्न सार्वभौम चक्रवर्ती सम्राट रामचंद्र आहे. म्हणजे राम प्रभू माता सीतेसोबत कोणासोबत, माता सीतेच्या व्यतिरिक्त कोणासोबत लग्न करू शकत नाही. एक बाण सोडलं तो काम करणारच आहे. मर्यादा पुरुषोत्तम आहे हे हनुमंताला माहीत असूनही हनुमंतानं रामाच्या भक्तीच्या जोरावर त्या चंद्रसेनेला काय वचन देऊन टाकलं की मी रामाला तुला आणून देईन. एवढं मोठं सामर्थ्य, एवढं मोठं धैर्य आणि एवढं मोठं शौर्य हनुमंत रायामध्ये आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात शूरानी धीर शूर शौर्य आणि धीर म्हणजे धैर्य. 7 समुद्राला पार करून काय कन्फर्म नव्हतं, पण स्वतःच्या मगररूपी बायकोच्या तोंडात बसून खाली पाताळात जाऊन देवीला जागेवून उठवून देवीला त्या बाथरूममध्ये न्हाणीमध्ये ठेवून स्वतः देवी बनून आही रावणाला मारून मही रावणाला मारण्याकरता मगरीला विचारून चंद्रसेनेला विचारून त्या अमृतकिंडाला फोडून सगळ्या भुंग्यांना मारून पुन्हा भुंग्याला चंद्रसेनेच्या पलंगाची सेटिंग लावायला सांगून आणि रामाला चंद्रसेनेकडून नेऊन आणि चंद्रसेनेच्या श्रापापासून वाचण्याचं शौर्य आणि धैर्य हनुमंतामध्ये भगवान रामाच्या दास्य भक्तीमध्ये आहे. शूर आणि धीर का स्वामी काजी तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. या कारणानं तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुंभरा, भक्तीची वाट शौर्य आणि धैर्य तुझ्या व्यतिरिक्त या जगामध्ये दुसऱ्या कोणत्या पुरुषामध्ये पाहिला सापडत नाही. हा माझा प्रकट अंतिम सिद्धांताचा भाव तुझ्या चरणामध्ये समर्पित करतो. शेवटच्या चरणामध्ये म्हणा तुका म्हणे महारुद्रा, तुका म्हणे महारुद्रा, तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा. अंजनीच्या या कुमारा, अंजनीच्या या कुमारा, अंजनी
वा क्या बात आहे. तुका म्हणे रुदरा, तुका म्हणे रुदरा, अंजनीची या कुमारा, गाय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासू भटा. आज या महापवित्र दिनी संगणपुरी या गावामध्ये हनुमंतरायांच्या या मंदिर प्रांगणामध्ये डिसले परिवाराच्या द्वारे नगरभोजनाचा कार्यक्रम तन्निमित्तानं आयोजित करण्यात आलेला हा हरिकीर्तन सोहळा आणि त्यानिमित्तानं गावामध्ये येऊन तुम्हा वारकरी मातापित्यांचं झालेल्या दर्शनाचा लाभ, कीर्तनाला प्रस्तुत केलेल्या अभंगाला माझ्या वाक्चातुर्यानं, बुद्धिकौशल्यानं, गुरुपरंपरेनं, गुरुकृपेनं न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. या कीर्तनाच्या अभंगाच्या भावार्थामध्ये कुठली न्यूनता त्रुटी राहिली असेल, शास्त्ररहित शब्द निघून गेला असेल, काहींचे अंतकरण जर का दुखले असतील तर खेद व्यक्त करतो, दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. जे आवडलं असेल ते वेदांत कौस्तुभ गुरुवर्य ब्रह्मलीन किसन महाराज साखरे, साखरे साधक आश्रम आळंदी देवाची सिद्धपेठ तालुका खेड जिल्हा पुणे, विश्वविख्यात भागवतरत्न गोस्वामी मृदुल कृष्णजी महाराज, वृंदावन निवासी संत हरिदासीय वैष्णव संप्रदायाचार्य, विश्वविख्यात हिंदू कथाकार पूज्य गुरुदेव मुरारी बापूजी और मोक्ष गुरु प्रल्हाद महाराज रामदासी, पूजनीय माता पिता यांच्या आणि आपल्या चरणामध्ये समर्पित करूया. हरि विठोबा रखुमाई